वचनाच्याद्वारे प्रियानो अद्भुतरित्या प्रभू आम्हाला चालवणार आहे. हालेलुया. सो प्रियानो आज ज्या विषयाला आम्ही बघणार आहोत प्रियानो, तो विषय आहे तुम्ही राजाला कसे भेटाल. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण प्रियानो एक दिवशी आमच्या राजाला आम्ही भेटणार आहोत. आहे की नाही? किती जणांचा विश्वास आहे? हालेलुया. आणि प्रियानो ह्याच विषयाला आज आम्ही बघणार आहोत की आम्ही राजासमोर कसे जाणार आहोत. आणि याबद्दल प्रियानो आम्ही देवाच्या वचनातून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी प्रियानो आम्ही वचनातून वाचूया. दुसरे शमूएल याचा 19वा अध्याय वचन 15. दुसरे शमूएल 19:15. राजा मागे परतून यार्देन पर्यंत आला आणि यहुदी यार्देन नदीच्या अलीकडे राजास घेऊन येण्यासाठी गिलगाल येथे सामोरे गेले. आणि प्रियानो आम्ही वचनामध्ये बघत आहोत. या वचनाचं जर टायटल आम्ही बघितलं तर आमच्या लक्षात येईल की दावीद यरूशलेमेस परत येतो. सो हे वचन प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासंदर्भात हे वचन आहे. ही एक भविष्यवाणी आहे. हालेलुया. कारण ज्या प्रकारे तुम्ही बघता की मोशे जो आहे प्रियानो, मोशे हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपात आम्हाला पाहायला मिळतो. जसं प्रियानो मी बघतो की मोशेच्या जन्माच्या वेळेस प्रियानो मी बघतो की फारोने जे इब्री लेकरं होती त्यांची कत्तल केली. बरोबर. त्यानंतर प्रियानो आम्ही आणखी बघतो की ज्या प्रकारे मोशेने 40 दिवस उपवास केले, प्रभू येशू ख्रिस्ताने देखील काय केले? 40 दिवस उपवास केले. आम्ही बघतो की बरंचसं साम्य मोशेच्या जीवनामध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. तसंच प्रियानो आम्ही बघतो की जो यहोशवा आहे, त्या यहोशवाच्या नावाचा अर्थ आहे तारणारा. आम्ही बघतो की यहोशवाने प्रियानो नेतृत्व केलं इस्रायल लोकांचं कनानमध्ये घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. आणि यहोशवा प्रियानो आम्ही बघतो की इस्रायल लोकांना कनान देशामध्ये घेऊन गेला आणि कनानमध्ये त्यांनी वतन करून दिलं. सो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला स्वर्गीय राज्यामध्ये घेऊन जाणार आहे. हालेलुया. त्याच प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की बऱ्याच गोष्टी अशा आहे ज्या दाविदाच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे स्तोत्र 22 मध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्रियानो दाविदाने हे जे स्तोत्र लिहिलेलं आहे प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जे शब्द बोलला त्या संदर्भात लिहिलेला आहे. हालेलुया. सो खूप मोठं साम्य प्रियानो आम्हाला दाविदाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं की जे साम्य येशू ख्रिस्ताशी जुडलेलं आम्हाला पाहायला मिळतं. हालेलुया. यावरून तुमच्या लक्षात येत असेल की प्रियानो बऱ्याचशा गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात जुन्या करारामध्ये दिलेल्या आहे. हालेलुया. सो या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, दुसरे शमूएल याचा 19वा अध्याय आणि वचन 15. राजा मागे परतून यार्देनेपर्यंत आला आणि यहुदी यार्देन नदीच्या अलीकडे राजास घेऊन येण्यासाठी गिलगाल येथे सामोरे गेले. सो प्रियानो ही जी कथा आहे किंवा हे जे प्रकरण आहे प्रियानो, ज्यावेळेस दावीद राजा पुन्हा यरूशलेमेत येतो, पुन्हा यरूशलेमेमध्ये त्याचं आगमन होतं आणि अनेक लोक त्याला सामोरे जातात. हालेलुया. सो आम्ही बघतो की या ठिकाणामध्ये जो दावीद राजा आहे प्रियानो, तो यरूशलेमेमधून गेला होता, परंतु ज्यावेळेस प्रियानो तो पुन्हा यरूशलेमेत येत आहे त्यावेळेसचा हा प्रसंग आहे. हालेलुया. सो ही बाब आम्हाला दाखवते प्रियानो, किंवा हे वचन आम्हाला दाखवतं की प्रियानो जसा दावीद राजा पुन्हा यरूशलेमेत आला तसाच प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे आणि आम्ही प्रत्येक जण त्याला सामोरे जाणार आहोत. प्रत्येक जण. कारण ज्या प्रकारे देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, प्रगटीकरण 19वा अध्याय वचन 20-12. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. ओके. सो या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे शेवटचा जो न्याय होणार आहे त्या न्यायासंदर्भात या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभा राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली, तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकात जे लिहिले होते त्यावर मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. सो या ठिकाणी प्रियानो आणखी आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे न्यायासाठी प्रियानो, तो एका पांढऱ्या राजासनावर बसणार आहे आणि सर्व जण
त्याच्या समोर येणार आहे. हालेलुया. जसं या ठिकाणी प्रियांनो आम्ही बघतो की दावीद राजा पुन्हा आपल्या सिंहासनावर आलेला आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्रियांनो त्याचं सिंहासन त्याला पुन्हा मिळालेलं आम्ही बघतो प्रियांनो. आणि आम्ही बघतो की त्या ठिकाणी ज्यावेळेस दावीद राजा पुन्हा यरूशलेमेत आला प्रियांनो, सर्व लोक त्याला भेटायला गेले, त्याला सामोरे आले. सो असंच एक ना दिवस प्रियांनो, तो दिवस माहीत नाही, परंतु हे निश्चित आहे. कारण प्रियांनो बऱ्याच वेळेस आम्ही प्रभूच्या सेकंड कमिंग बद्दल, येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाबद्दल आम्ही बऱ्याचदा प्रियांनो वचनातून ऐकलेलं आहे. बरोबर. हनोखाने भविष्यवाणी केली होती. अनेक लोकांनी अनेक संदेश त्याने प्रेषितांनी लिहिलेला आहे की प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त जो लूक आहे तो म्हणतो, जसं स्वर्गदूतांनी आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस घेतला गेला त्यावेळेस स्वर्गदूत म्हटले की तुम्ही त्याला जसं जाताना पाहत आहात तसंच तुम्ही त्याला येतानाही पाहाल. सो आम्ही बघतो की अनेक गोष्टी त्याच्याबद्दल लिहिलेल्या आहे. आणि याच्याबद्दल आम्ही, मला वाटतं बऱ्याचदा जवळजवळ एक भविष्यवाणीबद्दल किंवा एक वचनाबद्दल, सेकंड कमिंगबद्दल आपण बरंच डिटेल्स बघितलं. त्याच्यामुळे इतकं बोलण्याची गरज नाही. जर तितकं पुन्हा रिपीट केलं तर मग जो विषय आपला आहे तो राहून जाईल. ओके. सो ज्या प्रकारे आम्ही बघतो की बऱ्याच गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाबद्दल लिहिलेल्या आहे. सो प्रियांनो ही एक भविष्यवाणी होती प्रियांनो की जसं दावीद राजा यरूशलेमेस आला आणि आपल्या सिंहासनावर तो बसला, तसंच एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि तो सिंहासनावर बसणार आहे, तो न्याय करण्यासाठी बसणार आहे. आणि प्रियांनो मी बघतो की ज्या प्रकारे त्यावेळेस पण अनेक लोक त्याच्या समोर आले, तसे प्रियांनो अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्तासमोर येणार आहे. कशासाठी? न्यायासाठी. हालेलुया. सो ही बायबल मधली भविष्यवाणी आहे की प्रभू लवकर येत आहे. तो न्यायासाठी येणार आहे, तो यरूशलेमेत येणार आहे आणि पुन्हा तो त्याच्या राजासनावर स्थापित होणार आहे. तो आला आणि पुन्हा पृथ्वीवरून तो घेतला गेला. तसंच प्रभूचं जे सेकंड कमिंग आहे किंवा प्रभूचं जे द्वितीय आगमन आहे ते होणार आहे. सो आम्ही या ठिकाणामध्ये बघतो की प्रियांनो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की राजा मागे परतून यार्देनीपर्यंत आला आणि यहुदी यार्देन नदीच्या अलीकडे राजास घेऊन येण्यासाठी गिलगाल येथे सामोरे गेले. सो या ठिकाणी जो राजा आहे तो परतताना आम्हाला दिसत आहे. पण त्या अगोदर प्रियांनो आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की राजा नेमका गेला कुठे होता, है की नाही. हे जर समजलं तर त्याचं येण्याचं कारण आम्हाला समजेल आणि कसे कसे लोक त्याच्या समोर आले हे समजण्यासाठी आम्हाला मदत होईल. सो आम्ही बघतो की हा जो आहे प्रियांनो, हा दावीद राजा जो आहे, ज्यावेळेस प्रियांनो आम्ही बघतो की अबशालोम, मी अबशालोम, आमोन आणि तामार बद्दल बोललेले आहे. कशा प्रकारे प्रियांनो दाविदामध्ये आणि त्याच्यामध्ये वैर झालं होतं. आमोनला त्याने ठार केलं आणि त्यानंतर आम्ही बघतो की प्रियांनो हा जो अबशालोम आहे हा दाविदाचा कोण आहे? मुलगा आहे, तिसरा मुलगा आहे. अबशालोम बद्दल ऐकले आम्ही, ज्याचे केस लांब होते, ज्याने तामार जी आहे त्याची बहीण आहे तिला भ्रष्ट केल्यामुळे आमोनचा काय केलं होता? वध केला होता. याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगितलं. जे ह्या मॅसेजला असतील त्यांना हे समजण्यासाठी सोपं जाईल. म्हणून प्रियांनो तुमची जे सहभागिता आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण प्रियांनो बऱ्याचदा प्रियांनो ते वचन एकमेकाशी जोडलेले असतात, एकमेकामध्ये त्या गुंतलेल्या असतात आणि हे समजण्यासाठी प्रियांनो जर आमचं सातत्य असेल तर प्रियांनो वचन समजण्यासाठी आम्हाला खूप सोपं जाईल. हालेलुया. सो अबशालोम बद्दल आम्ही सर्वस्व ऐकलेलं आहे प्रियांनो की तो कोण होता, काय होता, काय घडलंय, बऱ्याचशा गोष्टी प्रियांनो आम्ही अबशालोम बद्दल ऐकलेल्या आहे. आणि त्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो की हा जो अबशालोम आहे प्रियांनो ज्यावेळेस तो राजाच्या विरोधात म्हणजे आपल्या वडिलांच्या विरोधात तो बंड करतो प्रियांनो, त्यावेळेस प्रियांनो मी बघतो की दावीद राजा जो आहे तो यरूशलेम सोडून पळून जातो. हालेलुया. कारण ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते, 2 शमूएलचा 15वा अध्याय वचन 1. यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ घोडे व आपल्या पुढे दौडण्यासाठी 50 मनुष्य ठेविली. ओके. सो या ठिकाणी प्रियांनो या अध्यायाचं टायटल आहे की अबशालोम दाविदाविरुद्ध बंड पुकारतो. बंड पुकारतो म्हणजे त्याच्या विरोधात जातो. हा अबशालोम कोण आहे? दाविदाचा मुलगा. हालेलुया. हा दाविदाचा मुलगाच प्रियांनो त्याच्या वडिलांच्या
विरोधात जात आहे आणि ज्यावेळेस प्राणो ते मसलत करतात, अनेक गोष्टी करतात प्राणो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं 2 शमूएलाचा 15वा अध्याय वचन 13 मध्ये की तेव्हा एका जासूदाने येऊन दाविदास सांगितले, इस्रायल लोकांची मने अबशालोमाकडे वळली आहेत. हे ऐकून दावीद यरूशलेमेतल्या आपल्या सर्व सेवकास म्हणाला, चला आपण पळून जाऊ, न गेलो तर अबशालोमाच्या हातून कोणी सुटावायचा नाही. निघून जाण्याची त्वरा करा, नाहीतर तो अचानक आपणास पकडून आपल्यावर अरिष्ट आणील व शहरावर तलवार चालविल. राजाचे सेवक त्यास म्हणाले, पहा स्वामी राजाच्या मनास येईल त्याप्रमाणे करावास आपले दास तयार आहे. सो या ठिकाणातून प्राणो आम्ही बघतो की जो दावीद राजा आहे प्राणो, त्याच्या सेवकासहित प्राणो तो यरूशलेमेतून काय करतो, पळ काढतो. का बरं? कारण अबशालोम त्याच्या विरोधात काय करतो, बंड पुकारतो. आता लक्षात येते दाविदाच्या पळण्याचं कारण. आता या ठिकाणातून दावीद पळालेला आहे. हे जर समजलं तर मग आम्हाला कळेल की दावीद राजा कसा परतला. हालेलुया. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी प्राणो ह्या गोष्टी माहीत असल्या तर प्राणो वचन अधिक तुम्हाला व्यवस्थित समजेल. सो ज्या प्रकारे प्राणो या वचनामध्ये आम्ही बघतो की अबशालोम जो आहे तो दाविदाच्या विरोधात बंड पुकारतो आणि ही गोष्ट दाविदाला कळते, म्हणून दावीद प्राणो यरूशलेमेतून काय करतो, पळ काढतो. त्यानंतर प्राणो अजून आम्हाला पाहायला मिळतं वचन 17 मध्ये की राजा निघाला तेव्हा सर्व लोक त्याच्या मागून गेले व ते बेत मरहाक येथे थांबले. ज्यावेळेस राजा निघाला प्राणो, अनेक जण काय झाले त्याच्या सोबत निघाले प्राणो. आणि आम्ही बघतो की पुढे जाऊन प्राणो ते बेर मरहाक या ठिकाणी ते थांबले. हालेलुया. आणि त्यासोबत आम्ही बघतो की काही राजे होते, साधुक जे याजक होता प्राणो, त्या याजकाला प्राणो आम्ही बघतो की दावीद राजा पुन्हा राजमहलामध्ये पाठवतो की तू त्या ठिकाणी थांब आणि ज्या घटना किंवा ज्या गोष्टी चालू आहेत त्या आम्हाला तू कळव. सो हा साधुक जो याजक आहे याच्याच वंशातून जे सदुकी नवीन करारामध्ये आम्ही बघतो ते ह्याच वंशातल्या असल्याचं देवाचे जे वचनाचे अभ्यासक आहे, शास्त्रज्ञ आहे, त्यांचं मत आहे की हे साधुक किंवा हे सदुकी जे लोक आहेत, तुम्ही सदुकी परुषबद्दल ऐकताय, हे तिथूनच आलेले आहे. हालेलुया. सो ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की हा जे याजक आहे प्राणो हे दावीद राजाला अनेक गोष्टी कळवायचे आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की हा दावीद राजा प्राणो बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणामध्ये रानावनामध्ये ज्या प्रकारे बेत मरहाक या ठिकाणी तो राहिला. आणि त्यानंतर प्राणो आणखी आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस ते तिथून निघले त्यानंतर ते बहूरूम इथे आले. कुठे आले? बहूरूम. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो 2 शमूएलाचा 16वा अध्याय वचन 5. दावीद राजा बहुरीम येथे पोहोचला तेव्हा पहा शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला. त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते. तो शिव्या शाप देत आला. ओके. सो या ठिकाणी आम्ही बघतो की बेत मरहाक येथे ते थांबले आणि पुढून प्राणो आम्ही बघतो की ते पुन्हा कुठे आले, कुठे आले? बहूरूम या ठिकाणी. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणातून प्राणो आम्ही बघतो की ते तळ देत प्राणो त्या अबशालोमापासून ते काय करत आहे, पळ काढत आहे, पळत आहे. कोणापासून? अबशालोमापासून. हालेलुया. आणि त्यानंतर प्राणो आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्राणो वचन आम्हाला सांगतं 2 शमूएलाचा 17वा अध्याय वचन 1. अहितोपेल अबशालोमास म्हणाला, मला परवानगी दे म्हणजे मी 12,000 पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करीतो. ओके. सो या ठिकाणी आम्ही बघतो की प्राणो अबशालोमाने बंड पुकारलेला आहे. दावीद राजा त्याच्या सोबतचे लोक प्राणो आम्ही बघतो की बाहेर पडलेले आहे. त्यानंतर बेत मरहाक या ठिकाणी ते आल्या आणि नंतर प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन अध्याय 2 शमूएल 16वा अध्याय आणि वचन 1 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला तेव्हा त्याला मफी बोशेथाचा चाकर सिबा हा भेटला. खोगीर घातलेली 2 गाढवे व त्यावर 200 भाकरी, किसमिसाचे 100 घड, अंजिराच्या 100 ढेपा व द्राक्षरसाचा 1 बुधला अशी सामग्री त्याच्याजवळ होती. राजाने सिबास विचारले, याचे प्रयोजन काय? सिबा म्हणाला, गाढव राजघराण्याच्या लोकांस बसण्यासाठी, भाकरी आणि अंजीर तरुण चाकरास खाव्यासाठी आणि द्राक्षरस रानात थकल्या भागलेल्यांसाठी पिण्यासाठी आहे. सो प्राण आम्ही बघतो की दावीद राजा ज्यावेळेस समस्येत आहे प्राण
काढलेला आहे, घाबरून प्राणो तो पळालेला आहे. आणि अशा वेळेस प्राणो वेगवेगळ्या ठिकाणी प्राणो मी बघतो की त्याची उपासमार होत असेल, अनेक गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागत असेल, त्यांना वापरायसाठी काही गोष्टी नसतील. आणि अशा वेळेस प्राणो आम्ही बघतो की या ठिकाणी असताना प्राणो परमेश्वर दाविदाची काळजी घेत आहे. काय करत आहे? हालेलुया. सो आम्ही कुठल्याही परिस्थिती असू द्या, आम्ही कुठेही असू द्या, परमेश्वर आमची काळजी घेणारे लोक परमेश्वर तयार करत असतात. हालेलुया. सो तुम्हाला हा अनुभव आलाय का प्रियाला, की देवाने तुमची काळजी घेणारे लोक उभे केलेले आहे? ज्यावेळेस तुम्ही समस्येत आहात, त्रासात आहात, आर्थिक समस्येत आहात, प्राणो परमेश्वराने कोणाच्या तरी माध्यमातून तुम्हाला मदत केलेली आहे, तुमची काळजी घेतलेली आहे. सो ज्या प्रभूने दाविदाची काळजी घेतली प्राणो, तो प्रभू आमची ही काळजी घेण्यासाठी समर्थ देव आहे. हालेलुया. सो या ठिकाणी आम्ही बघतो की प्राणो ज्यावेळेस दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला, तेव्हा त्याला मफीबोशेथाचा चाकर सिबा हा भेटला. हा मफीबोशेथ कोण आहे माहिती? याच्याबद्दल थोडक्यात आम्ही बघू की तो शौलाच्या वंशातला आहे. कोणाच्या वंशातला? योनाथानाचा मुलगा. योनाथान ज्याने दाविदाला बऱ्याच वेळेस दाविदापासून वाचवलं होतं, ज्यांच्या मैत्रीबद्दल बायबलमध्ये लिहिलेले की त्यांच्यामध्ये खूप मैत्री होती. योनाथानाने आम्ही बघतो की एक वेळेस ज्यावेळेस दावीद राजाला मारण्याचा कट शौल करतो प्राणो, त्यावेळेस तो त्याला वाचवतो. सो अशा बऱ्याच वेळेस प्राणो त्याने शौलापासून प्राणो दाविदाचं रक्षण केलेलं आहे. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की हा जो मफीबोशेथ आहे तो योनाथानाचा मुलगा आहे आणि तो पंगू आहे, पायाने तो काय आहे? अधू आहे. आणि त्याचा जो चाकर आहे प्राणो, तो चाकर आम्ही बघतो की ज्यावेळेस प्राणो मफीबोथावर प्राणो दावीद दया करतो प्राणो, त्याची सगळी घरची व्यवस्था लावून देतो प्राणो त्याच्या. आणि त्याच्याबद्दल तो लिहितो की जो मफीबोथ आहे तो अमरण माझ्या पंक्तीला जेवेल किंवा माझ्यासोबत राहील. आम्ही बघतो की दावीद राजा त्याच्यावर कृपा करतो आणि प्राणो त्याचाच हा चाकर सिबा आहे की जो प्राणो आम्ही बघतो की दाविदाला मदत करत आहे. ज्या प्रकारे प्राणो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन आम्हाला सांगतं 16:1 मध्ये की दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला, तेव्हा त्याला मफीबोशेथाचा चाकर सिबा हा भेटला. खोगीर घातलेली 2 गाढवे व त्याचवर 200 भाकरी, खिसमिसाचे 100 घड, अंजिराच्या 100 ढेपा व द्राक्षरसाचा 1 बुधला अशी सामग्री त्याच्याजवळ होती. विचार करा प्राणो, परमेश्वराने किती उत्तमरित्या त्याची काळजी घेतली. हालेलुया. काय काय घेऊन आला तो? अंजीर घेऊन आला, भाकरी घेऊन आला, खिसमिसाचे गड घेऊन आला. जे सुंदर सुंदर होतं, जे उत्तम होतं, प्रभूने प्राणो आम्ही बघतो की दाविदाला ते पुरवलं. सो परमेश्वर हा उत्तमातलं उत्तम देणारा परमेश्वर आहे. आणि परमेश्वर कोणाच्याही माध्यमातून, मग तो चाकर असू द्या किंवा कोणीही असू द्या, परमेश्वर कोणाच्याही द्वारे आमची काळजी घेतो. आणि ती पण साधी सुधी नाही घेत बरं का. अंजिराच्या ढेपा हे की नाही, आणखी काय काय लिहिलेलं आहे? द्राक्षरसाचे बुधला, आणखी खिसमिसाचे 100 घड की नाही. किती मोठी सामुग्री घेऊन आला बरं. ही स्फूर्ती त्याला कोणी दिली असेल? कोणी दिली असेल? हालेलुया. ज्यावेळेस आम्ही प्रभूशी प्रामाणिक राहतो प्राणो, प्रभूच्या भयामध्ये राहतो, परमेश्वर कोणाला तरी स्फूर्ती देतो, कोणाला तरी आमच्या परिस्थितीची जाणीव करून देतो की जा माझ्या लेकराला तू मदत कर, माझ्या विश्वासू लेकराला तू मदत कर, माझ्या अभिषिक्ताला तू मदत कर. या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दावीद पळालेला आहे की नाही. दाविदाने कुठला संदेश त्याच्याकडे पाठवला नाही की आमची उपासमार होत आहे किंवा आम्हाला बसण्यासाठी खेचरं किंवा गाढव नाही, आमची पायी आम्हाला चालवं लागत आहे, तू खेचरं पाठव, ह्या सगळ्या गोष्टी पाठव, असा संदेश दाविदाने पाठवला का? हालेलुया. सो कधी कधी प्राणो आम्हाला बोलावंही लागत नाही. ज्यावेळेस आम्ही खरंच प्रभूच्या भयामध्ये असतो, प्रभूचे निवडलेल्या लोक आम्ही असतो प्राणो, आम्हाला बोलावं लागत नाही. परमेश्वर कोणाला तरी स्फूर्ती देतो, परमेश्वर कोणाला तरी आमच्यासाठी उभं करतो आणि परमेश्वर उत्तमातल्या उत्तम गोष्टीचा पुरवठा आम्हाला करतो. आम्हाला मागण्याची ही गरज पडत नाही, कारण परमेश्वर आमची प्रत्येक परिस्थिती जाणून आहे. दाविदाने कोणालाही मदत मागितली नाही की मला अन्न सामुग्री हवी, मला हे हवंय, ते हवंय, मला
खिसमिसाचे घडे आणून द्या असं म्हटलं का दावीद? प्रभूला माहित आहे आमची परिस्थिती, आम्ही कुठल्या परिस्थितीत आहोत, आम्हाला कशाची आवश्यकता आहे हे प्रभूला चांगलं माहित आहे. आणि ज्यावेळेस प्रभू पुरवतो प्राणो, तर प्रभू उत्तमातून उत्तम पुरवतो. कारण त्याचं वचन सांगतं की मी तुम्हाला उत्तमातलं उत्तम सत्व खाऊ घालेन. हे देवाचं वचन आहे. कारण आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आहोत प्राणो, आम्ही पळत आहोत, धावत आहोत, विरोधात आहोत, समस्येत आहोत, कुठल्याही स्थानावर असू द्या प्राणो, परमेश्वराची दृष्टी आमच्यावर आहे. तुम्ही विश्वास करता की त्या देवाने दाविदाची काळजी घेतली? त्या डोंगरावरून उतरताना, माथावरून ज्यावेळेस तो उतरला त्या ठिकाणी तो राहत असेल प्राणो, की नाही? त्याच्याकडे काहीच नव्हतं, खायला पण काही नसेल. एक राजाच्या जीवनात अशी परिस्थिती आली. कधी कधी आमच्याही जीवनामध्ये अशा परिस्थिती येतात प्राणो, परंतु आम्ही मुळीच घाबरून जायचं, कारण आमची काळजी घेणारा प्रभू आमच्या सोबत आहे. तो प्रभू कुठेही आणि कोणाच्याही द्वारे परमेश्वर आमची गरज पूर्ण करू. हालेलुया. पण आम्ही दाविदासारखं देवाशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. दाविदासारखं त्याच्या भयात राहणं गरजेचं आहे, तरच परमेश्वर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात करेल. जर आमचं जीवन दाविदासारखं आहे तर ही जबाबदारी प्रभूची आहे की आम्ही कुठल्याही स्थानात आहोत तर आमची गरज पूर्ण करण्याची जबाबदारी ही प्रभूची आहे. आम्हाला मागावंही लागणार नाही, कोणापुढे हात पण पसरावं लागणार नाही की आम्हाला द्या, आम्ही भुकेजलेले आहोत, आमच्याकडे हे कमी आहे, ते कमी आहे, पैसे कमी आहे. आम्हाला मागण्याची गरज नाही पडणार. होऊन आहे की नाही, अंजिराचे घड, ढेपा सगळं तुमच्याकडे येईल, न मागता तुमच्याकडे येईल. घ्यायचे अनुभव. प्रभूला मागा प्राण, कुठल्या मनुष्याला मागू नका, प्रभूकडे मागा. प्रभू निश्चित तुमची गरज पूर्ण करेल. हालेलुया. आम्ही बघतो की या ठिकाणी गाढवासहित त्यांना बसण्यापासून प्रभूने त्यांची काळजी घेतली, आहे की नाही? दावीद राजा पायी चालत असेल, प्रभूला हे आवडत असेल का? नाही, हा माझा अभिषिक्त आहे, हा एक राजा आहे, याने आणवानी कसं चालावं, म्हणून प्रभूने त्याच्यासाठी गाढवाची सुद्धा व्यवस्था करायला लावली. म्हणजे विचार करा प्रियानो, परमेश्वर त्याच्या लोकांकडे किती बारकाईने लक्ष करतो. बरं, परमेश्वर त्याच्या लेकराला जे कष्ट होतात ना, ती प्रत्येक गोष्ट प्रभूला ठाऊक आहे. दावीद राजा आणवानी चालत असेल, पायी चालत असेल, ही गोष्ट प्रभूने पाहिली असेल, म्हणून परमेश्वराने प्रियानो ह्या सिबाला प्रेरणा दिली की तू जाताना काय कर, अन्न सामुग्री तर घे, पण तू काय कर, सोबत काय घे? जोरात सांगा, आणखी जोरात. हालेलुया. विचार करा प्रियानो, परमेश्वर आमची किती काळजी घेतो. आम्ही पायी चालू नाही म्हणून परमेश्वर कसंही प्रयोजन कर. बराचदा तुम्हाला अनुभव आला असेल हे ना, की देव कसं प्रयोजन करतो. आणि हे सगळं करणारा परमेश्वर आहे, स्फूर्ती देणारा परमेश्वर हा. आणि देव कुठूनही प्राणो आमची गरज पूर्ण करण्यासाठी प्रभू तयार आहे. ओके, सो ज्या प्रकारे प्राणो या वचनामध्ये आम्ही बघतो की दावीद राजा प्राणो ज्यावेळेस डोंगर माथावरून पलीकडे गेला, त्यावेळेस हा सिबा जो आहे प्राणो, ह्या सिबाने प्राणो त्याला अन्न सामुग्री आणली. त्यानंतर आम्ही बघतो की 2 गाढवं सोबत आणली. आणि त्यानंतर प्राणो ज्यावेळेस राजाने त्याला विचारलं, राजाने सिबास विचारले याचे काय प्रयोजन? सिबा म्हणाला, गाढव राजघराण्यातल्या लोकांस बसण्यासाठी, भाकरी आणि अंजीर तरुण चाकरासाठी खाव्यासाठी आणि द्राक्षरस रानात थकल्या भागलेल्यांसाठी पिण्यासाठी आहे. राजाने पुन्हा विचारले, तुझ्या धनाचा पुत्र कोठे आहे? सिबा राजाला म्हणाला, पहा तो यरूशलेमेत राहिला आहे. आज इस्रायल वंश मला आपल्या बापाचे राज्य पुन्हा देईल असे त्याला वाटत आहे. राजा सिबास म्हणाला, मफी बोशेथाचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. सिबाने म्हटले, मी प्रणाम करीतो माझे स्वामी राज, मजवर आपली कृपादृष्टी असावी. सो या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की राजा मफी बोथाविषयीची विचारणा करत आहे. त्यावेळेस तो सांगतो की मफी बोथाय कुठे आहे? यरूशलेमेतच राहिलेला आहे. आणि आपल्या बापाचं म्हणजे शौलाचं घराणं त्याला पुन्हा मिळेल असं प्राणो तो खोटं बोलतोय. या ठिकाणी तो खोटं बोलतोय. याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण यावर पण बऱ्याच गोष्टी पुढे त्याच्याशी संबंधित आहे. ओके, सो ज्या प्रकारे प्राणो या ठिकाणातून प्राणो मी बघतो की ते
जात असताना प्रभूने त्यांच्या सर्व गोष्टींची पुरवठा केला, परमेश्वराने त्यांना सहायता केली प्रियानो. आणि आम्ही बघतो की प्रियानो पुढे गेल्यानंतर ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की याच वेळेस प्रियानो आम्ही बघतो की अहितोफेल जो आहे हा राजाला मारण्याचा कट करतोय. अगोदरच प्रियानो दावीद राजा खूप समस्येत आहे, आपल्या मुलापासून पळालेला आहे. आणि प्रियानो अशा अवस्थेमध्ये आणखीन एक संकट प्रियानो त्याची वाट पाहत आहे. आणि आम्ही बघतो की दाविदाबद्दल अनेक मसलती केल्या जात आहे. हालेलुया. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते 2 शमूएल 17:1, अहितोफेल अबशालोमास म्हणाला, मला परवानगी दे, म्हणजे मी 12,000 पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करीतो. तो थकला भागलेला व कमकुवत असता मी त्याचवर छापा घालून त्यास घाबरे करीन. त्याच्याबरोबरचे सर्व लोक पळून जातील आणि मग मी राजालाच तेवढे मारील. ओके. सो या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की अहितोफेलाने दिलेली मसलत हुशे हाणून पाडतो. या अध्यायाचं ते टायटल आहे प्रियानो. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो की अहितोफेल अबशालोमास म्हणाला, मला परवानगी दे, म्हणजे मी 12,000 पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करतो. तो थकला भागलेला व कमकुवत असता मी त्याचवर छापा घालून त्यास घाबरे करीन. त्याच्याबरोबर सर्व लोक पळून जातील आणि मी राजाला तेवढे मारीन. सो हा जो अहितोफेल आहे प्रियानो हा अबशालोमाला मिळालेला होता. आणि तो म्हटला की तू मला फक्त परवानगी दे, मी काय करील, राजाला. हालेलुया. अगोदरच समस्येत आहे, उपाशी आहे, समस्येत आहे, निराश आहे, स्वतःचा मुलगा मारण्यासाठी पाठलाग करत आहे. याच्या अगोदर पण असे कित्येक अनुभव आले. शौल पाठलाग केला, कितीतरी वेळेस बलिष्ठांच्या हातातून तो वाचला. एकामागून एक समस्या चालूच आहे. हालेलुया. मग कधी कधी विचार करतो की आम्हाला देवाने निवडलेलं आहे, आम्हाला प्रभूने वेगळं केलेलं आहे, तरी आमच्या जीवनामध्ये समस्या का? अगोदर शौलाने पाठलाग केला, नंतर बलिष्ठांच्या वेळेस कितीतरी प्रियानो त्यांच्यासोबत युद्ध झालं. कितीतरी वेळेस प्रियानो मी बघतो की वेगवेगळे शत्रू त्याचे उभे झाले. आणि त्यानंतर आता तर स्वतःचा मुलगाच अबशालोमच दाविदाच्या विरोधात उठलेला आहे. किती पळणार है ना? किती समस्येतून पळणार, किती समस्या पाठलाग करणार है ना? आमच्या स्थानावरून आम्हाला काढण्यासाठी, आमच्या पदावरून आम्हाला काढण्यासाठी. हालेलुया. आमच्याही जीवनात कधी कधी हाच अनुभव येतो की प्रियानो एकामाग एक समस्या आमच्या जीवनात येतात प्रियानो, आमचा पाठलाग करतात आणि आम्ही पळतच राहतो. हालेलुया. परंतु लक्षात ठेवा प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रभू आमच्या सोबत आहे. जो देव दाविदासोबत होता प्रियानो, तर प्रभू आमच्या प्रत्येकासोबत आहे प्रियानो. दाविदाच्या जीवनामध्ये प्रियानो आम्ही बघतो की इतकं वेळेस त्याला पळावं लागलं, गुहेत लपावं लागलं, किती बिकट परिस्थितीला त्याला सामोरं जावं लागलं, तरी त्याने प्रभूला सोडलं का? स्तोत्र लिहिणं सोडलं? हालेलुया. सो समस्या आमच्याही जीवनात येतील प्रियानो, आमचाही पाठलाग होईल, परंतु आम्हाला दाविदासारखं राहायचं. हालेलुया. जसं दाविदाचा पूर्ण विश्वास देवावर होता, म्हणून तो म्हणतो की परमेश्वर माझा बुर्ज, माझा गड, माझा किल्ला आहे, तो माझ्या लपण्याचं स्थान आहे. हालेलुया. सो तोच प्रभू आम्हाला सुरक्षित ठेवणार आहे. तो आमचा किल्ला, आमचा गड तो आहे प्रियानो, तोच आमचं रक्षण करणारा परमेश्वर. सो बऱ्याचदा आम्हाला हाणून पाडण्यासाठी अनेक प्रयत्न होतात प्रियानो. जर प्रभू आमच्या सोबत आहे तर कोणीही, ठीक आहे, काही काळापुरत्या समस्या येतील, दाविदाच्याही जीवनात येतील, परंतु प्रियानो आम्हाला जरी तिथून काढण्याचा प्रयत्न केला असेल, त्या पदावरून काढण्याचा प्रयत्न केला असेल, प्रभूच्या दृष्टीसमोरून काढण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु ज्या प्रकारे दावीद राजा पुन्हा त्या पदावर आला, सो प्रभू पुन्हा त्या जागेवर आम्हाला ठेवणार आहे, जे जागा देवाने आमच्यासाठी निश्चित केलेली आहे. हालेलुया. सो या ठिकाणी अहितोफेल जो आहे प्रियानो, तो दाविदाला मारण्याचा कट करत आहे. परंतु जो हुशे आहे प्रियानो, हुशे साधू जो आहे, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो,
दुसरे शामुएल 17वा अध्याय वचन 15 मध्ये, मग हुशायाने सादोक व अब्याथार याजकास सांगितले की अहितोफेलाने अबशालोमास व इस्रायलाच्या वडील जनास अशी मसलत दिली होती, पण मी अशी मसलत दिली तर लवकर जासूत पाठवून दाविदास सांग की आज रात्री रानातील पारापाशी राहू नका, कसेही करून पार उतरून जा, नाही तर राजा व त्याच्या बरोबरचे सर्व लोक फस्त होतील. सो अनेक लोक प्रियांनो आम्हाला पाडण्यासाठी, घात करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु अनेक लोक परमेश्वर आम्हाला वाचवण्यासाठी देव उभे करतो प्रियांनो. हालेलुया. घात करणारे पण आहेत आणि बचाव करणारे पण आहेत. हालेलुया. म्हणून कितीही मसलती करू द्या प्रियांनो, आपल्याबद्दल कितीही वाईट योजना करू द्या, की नाही, ह्या दोन्ही गोष्टी होत आहे. एकीकडं मारण्याचं कट केला जात आहे आणि एकीकडे काय प्रयत्न केला जात आहे, राजाला वाचवण्याचा. सो तुम्ही घरी जाऊन हे सविस्तर वाचा, कारण इतकं जर सांगितलं तर वेळ पुरणार नाही, म्हणून मी शॉर्टकट सांगितलं. तुम्ही घरी जाऊन हे सविस्तर वाचा, तुमच्या लक्षात सर्व गोष्टी येऊन जातील. सो एकीकडे प्रियांनो मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, मारण्याचा कट केला जात आहे, आणि एकीकडे वाचवण्याचा प्रयत्न केला. सो ह्या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात प्रियांनो. जरी आमच्या विरोधात असेल प्रियांनो, परंतु कोणीतरी आमची काळजी घेणारं, आमचं प्रेम करणारं आणि आमचं रक्षण करणारं देव उभा करतो. जसं परमेश्वराने प्रियांनो दाविदासाठी हुशैला उभं केलं, आणि याच्याद्वारे प्रियांनो आम्ही बघतो की दावीद राजा त्यावेळेस वाचला गेला. पण नंतर प्रियांनो आम्ही बघतो की जो अहितोफेल आहे, ज्याने प्रियांनो एका अभिषिक्तावर हात टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, परमेश्वर सोडेल का हो त्याला? कारण तो परमेश्वराचा अनॉइंटेड होता, परमेश्वराचा तो अभिषिक्त होता. मिखल फक्त हसली होती, मिखलने फक्त निंदा केली होती की आज इस्रायलचा राजा त्या कोशापुढे उघडा नागडा नाचलाय, है ना, कपडे काढून नाचलाय. आज इस्रायलचे राजे किती शोभिवंत दिसले, है ना. त्यांनी फक्त थट्टा केली होती, तरी परमेश्वराने त्याला शासन केलं. तिला मूल झालं का? झालं का? आणि मिखल कोण होती? दाविदाची पत्नी, त्याची दाविदाची पत्नी आहे. मग जर पत्नीला परमेश्वर सोडत नाही, दाविदाचीच पत्नी बर का मिखल, हालेलुया, त्याच्या स्वतःच्या पत्नीला परमेश्वर सोडत नाही, तर परमेश्वर दुसऱ्याला सोडेल का? परमेश्वराला माहित नाही का ही दाविदाची पत्नी आहे की नाही? त्याचीच पत्नी, जाऊ दे, ती आपल्या नवऱ्याला म्हटली असेल. नवरा नंतर, अगोदर तो देवाचा अभिषिक्त आहे. हालेलुया. सो देव पत्नीलाच पण सोडत नाही, तर बाकीच्या नंतर सोडणारच नाही, की नाही. मग तो कोणी असो, जर इतक्या जवळच्या व्यक्तीला, इतक्या संबंधित व्यक्तीला परमेश्वर सोडत नाही, ज्या दाविदाने मिखलेशी लग्न केलं होतं, की नाही, शाऊलाची ती कन्या फक्त हसली होती, थट्टा केली होती, निंदा केली होती, हा तर मारण्याचा प्रयत्न करते आहे, तो फेल. निंदा करणाऱ्याला प्रभू सोडत नाही हो, हा तर त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभू सोडेल का? प्रभू सोडेल का? एका ठिकाणी देवाचं वचन सांगतं की माझ्या अभिषिक्ताला हात लावू. हालेलुया. स्तोत्र 105:15. माझ्या अभिषिक्ताला हात लावू नका, माझ्या संदेष्टांना उपद्रव देऊ नका. ओके, सो या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्टांना उपद्रव देऊ नका, म्हणजेच त्रास देऊ नका. सो परमेश्वर जर त्याच्या पत्नीला सुद्धा सोडत नाही, तर प्रभू बाकीच्यांना तर कधीच सोडणार नाही. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की हा अहितोफेल जो आहे प्रियानो, तो दाविदाला मारण्याचा कट करत आहे. आणि नंतर प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं ज्यावेळेस त्याची मसलत फोल होते प्रियानो, त्यावेळेस आम्ही बघतो की दुसरे शामुएल याचा 17वा अध्याय वचन 23 आम्ही वाचूया. 17-23. आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहितोफेलाने पाहिले, तेव्हा तो आपल्या
गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला. तो मृत्यू पावला व त्याला त्याच्या बापाच्या खडग्यात पुरिले. ओके, सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहितोफेलाने पाहिले, तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला. तो मृत्यू पावला व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले. ज्याने दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला प्रियांनो, तो या ठिकाणी स्वतः मरण पावला. त्याला कोणी मारलं का? इथं कोण मेलं? अहितोफेल. दाविदाला काही झालं का हो? हालेलुया. सो प्रभू त्याच्या संदेशाची, त्याच्या लोकांची, त्याच्या अभिषिक्ताची काळजी घेणारा परमेश्वर. आम्ही प्रत्येक जण अभिषिक्त आहोत की नाही? आम्ही म्हणूया मी अभिषिक्त आहे, मी अभिषिक्त आहे, मी अभिषिक्त आहे. जर तुम्ही अभिषिक्त आहात प्रियांनो, तर तुमच्या जीवाची काळजी घेणं, तुमचं रक्षण करणं ही देवाची जबाबदारी आहे. हालेलुया. कितीही मसलती करू द्या, की नाही, कितीही कटकारस्थान करू द्या, पण जर परमेश्वर आमच्या सोबत आहे तर आम्हाला कोणीही उपद्रव करू शकत नाही. आणि ज्याने करण्याचा प्रयत्न केला, प्रभू त्याचं प्रतिफळ त्याला देणार आहे, की नाही. त्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो की अबशालोम जो आहे, त्याचा जो मुलगा आहे तो सुद्धा प्रियांनो मारण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही बघतो की हा अबशालोम देखील प्रियांनो मरण पावतो. प्रियांनो हालेलुया. कारण तो दाविदाच्या विरोधात जात होता, आपल्या बापाच्या अवज्ञा तो करत होता. आज्ञाधारकपणा त्याच्यात मुळीच नव्हता की मी बापाच्या विरोधात जाते. आपल्या बापाबद्दल त्याच्या जीवनात मुळीच आदर नव्हता प्रियांनो. आणि ह्या सगळ्याचंच शासन म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की अबशालोमाचा मृत्यू होतो. एका झाडाला प्रियांनो तो लटकतो. आणि त्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो की जो दाविदाचे काम करी प्रियांनो, त्याच्यातलाच एक जण प्रियांनो आम्ही बघतो की जो अबशालोम आहे त्याला काय करतो, तो आपल्या तीराने त्याचा वध करतो. परमेश्वर त्याच्या पोटच्या मुलाला सुद्धा सोडत नाही. विचार करा, परमेश्वर त्याच्या अभिषिक्त लोकांसाठी किती गंभीर असतो. हालेलुया. देवाचं अभिषिक्त होणं इतकं साधारण नाही. देवाच्या लोकांच्या विरोधात जाणं प्राण ही खूप भयंकर बाब आहे. हालेलुया. आम्ही बघतो की या ठिकाणी प्राणो परमेश्वराने अबशालोमाला देखील सोडलं नाही. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो दुसरे शमूएलाचा 18वा अध्याय वचन 9 मध्ये की अबशालोमाची दाविदाच्या सेवकाशी अकस्मात गाठ पडली. अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता. खेचर एका मोठा एला वृक्षाच्या दाट फांद्या खालून चालले असता अबशालोमाचे डोके त्या वृक्षास अडकून तो अधांतरी लटकत राहिला व ते खेचर त्याच्या खालून निघून गेले. आम्ही बघतो की पुढे प्राणो हा यवाब जो आहे प्राणो तोच अबशालोमाला काय करतो, ठार करतो. हे जर तुम्ही पुढे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. आम्ही बघतो की अबशालोम मरण पावला आणि नंतर प्राणो आम्ही बघतो की दावीद राजा त्याच्याबद्दल शोक करत आहे. आणि शोक आम्ही बघतो की या पुढच्या अध्यायामध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही बघतो की दावीद राजा पुन्हा कुठे येत आहे, यरूशलेम येत आहे. दावीद राजा का गेला होता, काय काय घडलं हे सगळं सांगण्यासाठीच इतका वेळ दिला. आले लक्षात, आले का? ओके. सो आता आम्ही आपल्या पॉइंटवर येऊया की आता दावीद राजा कुठे आलेला आहे, का गेला होता, अबशालोममुळे. काय काय घडलं हे सगळं आम्ही बघितलं. ओके. सो आम्ही बघतो की त्याला पदावरून काढण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्या राज्यातून काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु प्रभूने पुन्हा त्याला आणलं की नाही. सो प्रभू आमची काळजी घेणारा देव आहे. जर देवाने एखादं स्थान, एखादं पद जर आम्हाला दिलं तर मग कोणी असू द्या, मग तो शौल असू द्या किंवा अबशालोम असू द्या, कोणीही असू द्या, देवाच्या योजनेत कोणीही आड येऊ शकत नाही. जे आशीर्वाद देवाने आमच्यासाठी राखून ठेवलेले ते आम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. ते कोणीही आमच्यापासून हिरावू शकत नाही. कारण हिरावून घेणाऱ्यापेक्षा देणारा श्रेष्ठ आहे. ज्याने आम्हाला ते पद, जे स्थान प्रभूने आम्हाला दिलेलं आहे त्याच्या दृष्टीने ते कोणीही हिरावून घेऊ शकणार. ठीक आहे, त्यामध्ये थोडंसं कमी जास्त होईल परंतु ते जास्त काळ टिकणार नाही.
आहे की नाही. देवाने जे स्थान आम्हाला त्याच्या नजरेत दिलेलं आहे, प्रभू त्या स्थानावर कायमच आम्हाला ठेवेल. हालेलुया. ओके, सो आम्ही बघतोय की प्रियानो, ज्या प्रकारे जो दावीद राजा आहे प्रियानो, तो आता कुठे आलेला आहे, कुठे आलेला आहे. ओके, आम्ही सगळे आहोत तिथे. कुठे आहोत? यरूशलेम, जिथं दावीद राजा आला. बरोबर बरोबर. आता इतक्या वेळ फिरून आलो की नाही आपण अबशालोम सोबत, हे की नाही. रानात काय काय घडलं सगळं बघून आलोय ना. ओके, आता कुठे आहोत? ओके, सो या ठिकाणी प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं 2 शमूएल 19:15 मध्ये की राजा मागे परतून यार्देनीपर्यंत आला आणि यहुदी यार्देन नदीच्या अलीकडे राजास येऊन घेऊन येण्यासाठी गिलगाल येथे सामोरे गेले. ज्यावेळेस राजा आला प्रियानो, आम्ही बघतो की त्याला भेटण्यासाठी लोक काय झाले, सामोरे गेले. सो ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्या संदर्भात प्रियानो आम्ही बघतो की ही भविष्यवाणी आहे प्रियानो. आम्ही बघतो की जे जे देवाच्या अभिषिक्ताच्या विरोधात गेले, प्रभूने त्यांना शासन केलं प्रियानो, आणि हे शासन त्यांच्या कृतीमुळेच परमेश्वराने केलं प्रियानो. यामध्ये दाविदाचा कुठलाही दोष नव्हता, आहे की नाही. दावीद होऊन या लोकांना त्रास देऊ इच्छित नव्हता, परंतु प्रियानो त्यांनी दाविदाच्या विरोधात बंड पुकारलं, आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने त्यांना काय केलं, शासन केलं. आणि प्रियानो त्यांची कृतीच त्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरली. अहितोफेलाची कृती त्याच्या मरणासाठी कारणीभूत ठरली. अबशालोमाची कृती त्याच्या मरणासाठी कारणीभूत ठरली. सो आमची कृतीच आमच्या जीवन किंवा मरणासाठी कारणीभूत ठरते. हालेलुया. म्हणून आमची कृती योग्य असणं खूप गरजेचं. हालेलुया. खूप काही गोष्टी कृतीवरच अवलंबून आहे की नाही. ह्याच गोष्टी अबशालोमचं जीवन आणि अहितोफेलाचं जीवन आम्हाला शिकवतं प्रियानो. सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की आता राजा आलेला आहे, आणि ज्यावेळेस राजा प्रियानो यरूशलेमेत आलाय प्रियानो, आम्ही बघतो की सगळेच जण आनंदी नाही, है की नाही. काही जण त्याच्या विरोधात पण होते, है की नाही. बरोबर आहे का. सगळेच राजावर प्रेम करत होते का? सगळेच राजाच्या पक्षाचे होते का? बरेच जण होते जे त्याच्या विरोधात होते. बरेच जण राजाच्या येण्याने काय झाले, ते दुःखी झाले होते, है की नाही. काहींना वाटलं असेल की राजा पुन्हा येणारच नाही, है की नाही. पण काही जण होते की प्रियानो प्रभूची त्या राजाची वाट पाहत होते. काही जण होते की घाबरले होते, बापरे आता दावीद राजा आला, आता काय होईल. दावीद राजा ज्यावेळेस नव्हता आम्ही अनेक गोष्टी केल्या, आता राजा आलाय, आता राजा नक्की त्याचं खबर घेईल, है की नाही. बरोबर का नाही. घाबरले असतील की नाही. सगळेच राजावर प्रेम करणारे होते का? सगळेच प्रभूचं भय मानणारे आहेत का? सगळेच देवाच्या मार्गाने चालणारे आहेत का? सगळेच चांगली कृती करणारे आहेत का? पण हे सगळे जण एक दिवस त्या राजाला सामोरे येणार आहे. सगळे राजा नसताना ज्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे, मग त्या राजाच्या विरोधात असू द्या, त्याच्या राज्याच्या विरोधात असू द्या, तेही लोक समोर येणार आहे ज्याने राजाला त्याच्या दुर्दशेच्या काळामध्ये मदत केली. हालेलुया. राजाला जे हवंय ते त्यांनी पुरवले, तेही लोक राजा समोर येणार आहे. तेही लोक राजा समोर येणार आहे ज्यांनी राजाची काळजी घेतली नाही. सगळे प्रियानो, सगळ्या प्रकारचे लोक एक दिवस राजा समोर येणार आहे. जसं प्रियानो मी बघतो की प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सर्व लहान थोर त्या पांढऱ्या शुभ्र अशा राजासनासमोर उभे राहणार आहे. मग त्यांची कृती वेगवेगळी असणार आहे, हे की नाही. काही घाबरून जातील की राजा नसताना आम्ही खूप चुकीच्या गोष्टी केल्या, बरं हे की नाही. राजापासून कुठलीच गोष्ट लपत नाही. याचा एक रेफरन्स पण बायबलमध्ये आहे दावीद राजाबद्दल. जर तुम्हाला हवा असेल तर नंतर देईल. तो माझ्या प्रिपरेशनमध्ये नव्हता, अचानक देवाने मला सुचवलं की राजापासून कुठलीच गोष्ट लपत नाही, असं वचन आहे. जर तुम्हाला हवे तर मी नंतर त्याचा रेफरन्स देईल. सो विचार करा प्राणो, दाविदापासून कुठली गोष्ट लपत नाही, तर त्या राजांचा राजा जो आहे, है की नाही. राजांचा राजा कोण आहे? ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रगटीकरण 19:16, प्रगटीकरण 19:16. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या
माडीवर राजाचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. ओके, त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. हालेलुया. विजयशाली ख्रिस्त. हालेलुया. त्याच्या मांडीवर आणि त्याच्या वस्त्रावर काय लिहिलेलं आहे? जोरात सांगा, आणखी जोरात. हालेलुया. जर दाविदापासून लपत नाही तर हा राजांचा राजा आहे, हा प्रभूंचा प्रभू आहे. त्याच्यापासून काही लपेल का? हालेलुया. कारण तो अंधारातलं. हालेलुया. सो राजापासून काहीच लपत नाही. आम्ही विश्वास करणारे असो किंवा नसो, आम्हाला त्या राजासनापुढे उभं राहायचं आहे, राहायचं आहे, राहायचंच आहे. जसं तो आला, वरती घेतला गेला, तसाच तो पुन्हा, जसं दावीद राजा पुन्हा यरूशलेमेत आला, तसा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा त्याच्या द्वितीय आगमनामध्ये येणार आहे. आणि ही भविष्यवाणी खरी होणार आहे, कारण देवाचं वचन सांगतं. हालेलुया. वचनातला काना मात्र सुद्धा रद्द होणार आहे. आकाश पृथ्वी नाही तशी होतील, परंतु माझी वचन, प्रभूच्या वचनात लिहिलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरणार आहे. ख्रिस्त आला की नाही? आला की नाही? सगळे पुरावे आहेत की नाही? यरूशलेमेत कुठं जन्मला, कुठं त्याला पुरला गेलं, कोणत्या गुहेत ठेवलं, हे सगळे पुरावे साक्ष देतात की जी घटना घडली ती सत्य आहे. जर तो पृथ्वीवर आला प्रियांनो, तो मरण पावला, त्याच्या मरणाबद्दल लिहिलं, त्याच्या येण्याबद्दल लिहिलेलं आहे, त्याच्या द्वितीय आगमनाबद्दल पण लिहिलेलं आहे. जसा तो स्वर्गात घेतला गेलेला आहे तसाच त्याला येताना देखील आम्ही पाहणार आहोत. म्हणजे त्याचं येणं निश्चित आहे. आणि आम्ही त्याला एक ना एक दिवस, माहित नाही कधी, कारण त्याचा वेळ निश्चित बायबलमध्ये दिलेला नाही. ती वेळ फक्त कोणाला ठाऊक आहे? पित्याला, है की नाही? पण ज्यावेळेस तो येईल प्रियांनो, वैभवी राजा ज्यावेळेस येईल, त्यावेळेस प्रत्येक जण त्याला सामोरे जाणार आहे. ज्यांनी मदत केली ते पण, ज्यांनी नाही केली ते पण, जे राजावर प्रेम करणारे होते ते पण, जे राजावर प्रेम न करणारे होते ते पण, प्रत्येकाला त्या राजासनासमोर आणि त्या दाविदासमोर उभं राहायचं आहे. हालेलुया. ओके, सो काही व्यक्ती होते प्रियांनो, त्यांच्या जीवनातून आम्ही ती झलक पाहू शकतो येणाऱ्या काळाबद्दलची, की कसे लोक प्रभू समोर येणार आहे. सो एक व्यक्ती आम्ही बायबलमध्ये बघतो प्रियांनो, त्याचं नाव आहे शिमी. काय नाव आहे? ओके, सो ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो, 2 शमूएल 19:16. थोडं फास्ट वाचूया कारण यहुद्यांबरोबर बहुरीम येथील बन्यामिनी शिमी बिन गेरा हाही त्वरा करून दावीद राजा सामोरा गेला. त्याबरोबर 1000 बन्यामिनी पुरुष होते. त्याप्रमाणे शौल घराण्यातला सेवक मी सिवा हा आपले 15 पुत्र व 20 चाकर यास घेऊन तेथे आला. ते राजापुढे यार्देनेच्या पलीकडे पायी गेले. राजाच्या घरची माणसे आणण्यासाठी व त्याला तिचा वाटेल तसा उपयोग करण्यासाठी एक नाव तेथे ठेविली होती. राजा यार्देन उतरून जाण्यास आला तेव्हा गेराचा पुत्र सिमी त्याच्या पाया पडून म्हणाला. ओके, सो या ठिकाणी आम्ही बघतो की एक व्यक्ती आहे जो राजाला समोर आला. त्याचं नाव काय आहे? जोऱ्यात सांगा, आणखी जोऱ्यात. ओके, सो हा शिमी ज्यावेळेस प्रियांनो राजासमोर आला, ह्या शिमीबद्दल आम्हाला प्रियांनो 2 शमूएल याचा 16वा अध्याय मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन 5 मध्ये की दावीद राजा बहुरीम इथे पोहोचला तेव्हा पहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला. त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते. तो शिव्या शाप देत आला. तो दाविदावर व सर्व राजसेवकावर धोंडे फेकू लागला आणि सर्व लोक आणि लढवये त्यांच्या उजव्या डाव्या बाजूस होते. शिमी शिव्या शाप देऊ लागला, अरे खुनी मनुष्या, अधमा नीक चालता हो.
ज्या शौलाच्या जागी तू राज्य केले त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वर तुझे पारिपत्य केले आहे आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती राज्य दिले आहे. पहा, तू रक्तपात करणारा मनुष्य आहेस, यास्तव तुझ्या दुष्टतेत तूच गुरफटला आहेस. सो आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो अबशालोमापासून प्रियानो दावीद राजा पळाला होता आणि ते कुठे आले होते? बहुरीम मध्ये. बरोबर, याच्याबद्दल मी सुरुवातीला सांगितलं. आणि ज्यावेळेस ते बहुरीम या ठिकाणी आले प्रियानो, हा शिमी त्याला भेटला होता. आणि हा शिमी जो आहे तो काय करत होता? दावीदाला काय देत होता? सो आज कित्येक असे लोक आहे की जे प्रभूची थट्टा करतात, प्रभूला नावं ठेवतात, प्रभूची निंदा करतात, आहेत की नाही? मग ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की या शिमीला वाटलं असेल की आता हा अबशालोमापासून पळाला, याच्या हातात राज्य नाही, हा काही करू शकत नाही, म्हणून त्याला वाटेल तसं तो दावीदाशी बोलला. परंतु ज्यावेळेस राजा पुन्हा आला, मग मात्र आता हा शिमी घाबरला, है की नाही? आता काय होणार? राजा तर त्याच्या पदावर आला, मी तर राजाला शिव्याशाप दिला, राजाच्या विरोधात बोललो, मी त्याची थट्टा केली, नावं ठेवली, निंदा केली. आता माझं काही खरं नाही, कारण राजा आता पुन्हा त्याच्या पदावर आलेला आहे. हालेलुया. सो असे काही व्यक्ती येतील प्रियानो की जे घाबरलेले असतील. त्या शेवटच्या क्षणामध्ये त्यांना आठवेल की त्यांनी प्रभूबद्दल काय काय बोलले. कित्येक लोक आहे की ते प्रभूला सुद्धा शिव्याशाप देतात प्रियानो. आम्ही कित्येक वेळेस कानाने ऐकलेले प्रियानो, अनेक वेगवेगळ्या लोकांकडून ऐकलेलं आहे प्रियानो. हालेलुया. सो आता हा जो शिमी आहे काय झालेला आहे? घाबरलेला आहे. आणि घाबरून मग त्याला लाज वाटायला लागली. अरे मी दावीद राजाबद्दल तर खूप वाईट बोललो. दावीद राजाच्या अनुपस्थितीमध्ये त्याला वाटलं की आता दावीद राजा काही पुन्हा येणार नाही, मी जे बोलायचं ते बोलू शकतो, आहे की नाही? बरेच लोक असे आहेत की बरेच जण प्रियानो प्रभूच्या द्वितीय आगमनावर विश्वास करत नाही. ते प्रभूची थट्टा करतात, नावं ठेवतात, निंदा करतात, अपमान करतात, वाटेल ते प्रभूबद्दल बोलतात. पण लक्षात ठेवा प्रियानो, एक दिवस हे लोक प्रभू समोर उभा राहणार आहे आणि त्यावेळेस त्यांची मान प्रभू समोर झुकलेली राहील. त्यांना स्वतःची लाज वाटेल, जसे प्रियानो ह्या शिमीला दावीद राजासमोर लाज वाटत असेल, है की नाही? की मी तुझा अपराध केला. त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की तो काय म्हणतो? मी तुमचा अपराध केलेला आहे. ज्या प्रकारे वचन पाहिला मी तर वचन 20 मध्ये, आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे. सो या ठिकाणी प्रियानो त्याने जे केलं त्याची त्याला जाणीव होत आहे की मी प्रभू बद्दल, या राजाबद्दल काय काय बोललेलं आहे. म्हणून प्रियानो आम्ही देवाच्या विरोधात कुठल्याही गोष्टी आम्ही बोलू नये, कारण आम्हाला एक दिवस या शिमीसारखं प्रभू पुढे उभं राहायचं आहे. त्यावेळेस पूर्ण जाणीव होईल की आम्ही राजाच्या विरोधात काय काय बोललेलो आहोत, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात काय काय बोललो, कशा प्रकारे त्याची थट्टा केली, मस्करी केली. कित्येक जण आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये जाऊन प्रियानो प्रभूची थट्टा करतात, प्रियानो प्रभूचं मजाक उडवतात, वाटेल ते प्रभूच्या बद्दल बोलतात. पण ज्या वेळेस राजा येईल प्रियानो, हे प्रत्येक व्यक्ती प्रभूच्या समोर येणार आहे. आणि ज्यावेळेस ते प्रभू समोर येतील प्रियानो, त्यांना स्वतःची लाज वाटेल की आम्ही प्रभूबद्दल अपराध केलेला आहे. दाविदाने तर या व्यक्तीला सोडलं प्रियानो, क्षमा केली. याच्याबद्दल तुम्ही सविस्तर पुढे वाचलं तर लक्षात येईल. पण त्या न्यायाच्या सिंहासनाजवळ क्षमा नाही, तिथं फक्त न्याय, अंतिम न्याय, काहीच नाही. क्षमा नाही, पश्चाताप नाही, है की नाही? काहीच नाहीये त्या ठिकाणी. फक्त जजमेंट, फक्त न्याय, अंतिम न्याय, खरा न्याय आणि कृत्याप्रमाणे न्याय. कोणी किती सांगितलं नाही हा व्यक्ती खूप धार्मिक होता, खूप प्रार्थना करत होता, सेवेला जात होता, उपवास प्रार्थना करायचा, प्रभू हा चांगला आहे, त्याला तुझ्या राज्यात घे. शिफारिश वगैरे काहीच चालणार नाही बघा. फक्त कृत्य पाहणारे प्रभू, यांनी जीवनामध्ये काय केलेलं आहे आणि त्यावरून प्रभू न्याय ठरवणार आहे. शिमीसारखं आमचं जीवन नसूया की प्रियानो की ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस आम्हाला प्रभू समोर लाज वाटेल. पण प्रियानो आम्ही असं जीवन जगावं
की आम्ही धैर्याने त्या राजासमोर उभा राहू प्राणो. हालेलुया. सो खूप काही गोष्टी आहे प्राणो की या व्यक्तीच्या जीवनातून शिकण्यासारख्या, परंतु वेळ नसल्या कारणाने आपण जास्त घेत नाही. ओके. सो त्यानंतरचा आणखीन एक व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतो दुसरे शमूएल 19:24 मध्ये. शौलाचा नातू मफीबोशेत हा राजाच्या भेटीस आला. हालेलुया. हा लंगडा जो पंगू होता तो सुद्धा काय झाला. सो सगळ्या प्रकारचे लोक, हँडिकॅप जरी असेल, असं नाही की ते हँडिकॅप आहे म्हणून प्रभू सोडून देईल, सवलत मिळेल त्यांना, असं होईल का. आता बऱ्याचशा सवलती मिळतात. तुम्हाला बघितलं असेल जे हँडिकॅप असतात, आहे की नाही सवलत सांगा बरं. एखादी आरोग्य विभागात पण त्यांना सवलती मिळतात, आहे की नाही, आहेत की नाही. कुठली सवलत एखादी सांगा बरं लवकर. अहो जे हँडिकॅप असतात त्यांना सवलत मिळते का नाही. नंबर लगेच लागतो. आणखी अपंगाचं कार्ड मिळतं. बरोबर. या ठिकाणी अपंग असू द्या किंवा काहीही असू द्या, पाय नसतील, हात नसतील, काही जरी नसतील, तरी प्रभूच्या समोर यायचं आहे. सूट नाही बरं का. अपंगाला नाही, चांगल्यांना पण नाही. प्रभू पुढे उभं राहायचं आहे, राहायचं आहे, राहायचंच आहे. बिलकुल सूट नाही. न्याय सर्वांसाठी सारखाच, खरा न्याय, कृतीनुसार न्याय, शिफारिश नाही किंवा बाकी कुठलीच गोष्ट चालणार नाही. आम्ही किती जरी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न, नाही प्रभू मी खूप चांगला, मी तुझी खूप सेवा केली, खूप काही गोष्टी मी तुझ्यासाठी केल्या. प्रभू फक्त कृती बघणार आहे. सगळा डाटा प्रभूकडे आहे. ठीक आहे, सगळा डाटा फिट करून ठेवलेला आहे. काय काय केलंय जीवनामध्ये, सगळा डाटा ओपन होईल त्या न्यायाच्या दिवशी, आणि मग तो अंतिम न्याय प्रभू करणार आहे. सो देवाच्या वचनाला प्राणो मी खूप गांभीर्याने घेऊया प्राणो. देवाचं वचन हे अत्यंत गंभीर आहे. सो आम्ही बघतो की ह्या शिमीला दावीद राजांनी क्षमा केली प्राणो, परंतु त्या ठिकाणी क्षमा नाही बरं का. नाही तर मग तुम्ही मला शिमीला केली म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त करेल, असं नाही बरं का. फक्त न्याय होणार आहे की नाही. त्याच्यानंतर हा जो शौलाचा नातू आहे त्याच्याबद्दल आम्ही बघतोय प्राणो वचन 24 मध्ये की शौलाचा नातू मफीबोशेत हा राजाच्या भेटीस आला. राजा निघून गेला होता तेव्हा पासून तो सुखरूप घरी परत येईपर्यंत त्याने आपले पाय धुतले नव्हते, आपली दाढी नेटकी केली नव्हती व वस्त्रेही धुतली नव्हती. हा जो आहे हा त्या राजावर इतकं प्रेम करणारा व्यक्ती आहे, अपंग व्यक्ती आहे, योनाथानाचा मुलगा आहे की नाही, ज्याच्याबद्दल शिबाने सांगितलं की तू यरूशलेमेतच राहिला. मग त्यावेळेस प्राणो मी बघतो की राजा म्हणतो तू का नाही आला. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये प्राणो, ज्या प्रकारे वचन 25 मध्ये आम्ही बघतो की यरूशलेमकर राजाला भेटावयास गेले तेव्हा राजाने विचारले, मफीबोशेथा तू मज बरोबर का आला नाहीस. तो म्हणाला, माझे स्वामी राज, माझ्या सेवकाने मला फसविले, आपला दास पंगू आहे म्हणून आपल्या दासाने विचार केला की मी आपल्या गाढवावर खुगीर घालून त्यावर स्वार होऊन महाराजांकडे जावे. माझ्या सेवकाने महाराजांपाशी माझी चाहडी केली आहे, पण माझे स्वामी राज देवदूतासारखे आहेत. आता आपल्या मर्जीस येईल तसे करा. ज्यावेळेस प्राणो दाविदाने विचारलं तू का आला नाहीस, त्यावेळेस तो त्याचं कारण देतो की याच्यामध्ये सिबाचा हात होता. सिबा जो सुरुवातीला काय केलं होतं, दाविदासाठी काय घेऊन आला होता, द्राक्षाचे घड, ढेपा, आहे की नाही. कधी कधी प्राणो असं दाखवलं जातं की आम्ही प्रभूशी खूप एकनिष्ठ आहोत, आम्ही प्रभूच्या राज्याची खूप काळजी घेणारे असतो, पण मागू खूप काही गोष्टी करतो बरं. हालेलुया. दावीद ज्याच्यावर प्रेम करत होतं त्यांना त्यांनी दूर ठेवलं आणि त्याची जी जमीन होती ती सिबाला मिळाली. जो सिबा, जो चाकर, शौलाचा चाकर, आहे की नाही. सुरुवात त्याच्याबद्दल किती छान वाटतं ना मला, बापरे किती काळजी घेणार आहे हा राजाची. गाढवं घेऊन आला, अंजिराच्या ढेपा घेऊन आला, द्राक्षरसाचा बुधला घेऊन आला, आहे की नाही. राजाला पण वाटलं असेल की हा किती एकनिष्ठ, किती प्रामाणिक, किती काळजी घेणार आहे. पण मागे केलेलं आलं का नाही समोर, राजाच्या समोर आलं की नाही. सो आम्ही प्रभूला कितीही आम्ही प्राण चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करू द्या, परंतु आम्ही मागे जे कृत्य केलेले आहे, इतरांच्या बाबतीत जो आम्ही दोष केलेला आहे तो समोर येणार म्हणजे येणारच.
प्रभूपासून काहीच लपत नाही प्राण. यावेळेस मग सिबा कदाचित घाबरला असेल, आहे की नाही? कारण राजा पुढे ह्या सगळ्या गोष्टी आल्या असतील. सो आम्ही पुढे पुढे खूप चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो प्राणू प्रभूला, की नाही प्रभू आम्हाला तुझ्या राज्याची खूप काळजी, आत्म्याची खूप काळजी आहे, तुझ्या सेवेची खूप काळजी आहे, तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे, खूप एकनिष्ठ आम्ही आहोत, तुझी काळजी घेणारे आम्ही आहोत. पण त्यासोबत आम्ही मागे पण काहीतरी करतोय. ज्याच्यावर राजा प्रेम करत होता त्या व्यक्तींना त्रास देण्याचं आम्ही काम करतोय, त्याला राजापासून दूर ठेवण्याचं काम करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस राजा येईल त्यावेळेस उघडकीस येणार आहे. हालेलुया. सो ज्या वेळेस प्राण मी बघतो की राजा यरुशलेमीतून गेला होता, प्राण त्याने पाय धुतले नव्हते, आंघोळ त्याने केली नव्हती, आपली दाढी नीटनेटकी केली नव्हती आणि वस्त्रे धुतली नव्हती. तो फक्त वाट बघत होता की राजा कधी येईल, कधी येईल. सो असे काही लोक जे ख्रिस्तासाठी वेडे झालेले आहेत, त्यांना कशाचीच पर्वा नाही, स्वतःची जीवनाची पण पर्वा नाही. ते फक्त एकच वाट पाहत आहे की माझा राजा येणार आहे, माझा प्रभू येणार आहे आणि मला त्याच्या सोबत राहायचं आहे. दाविदाने त्याला खूप काही गोष्टी दिल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी त्याने बाजूला ठेवल्या. प्राण त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. त्यांनी आम्ही बघतो की पाय सुद्धा धुतले नव्हते. ज्या वेळेस पासून राजा यरुशलेम सोडून गेला होता तेव्हापासून तो फक्त प्रतीक्षा करत की दावीद राजा येईल, दावीद राजा येईल. आणि आता ज्यावेळेस दावीद राजा आलाय, कारण हा मफीबोतशाय खूप आनंदित झालेला आहे. पण कारण त्याची प्रतीक्षा, त्याचं वाट पाहणं या ठिकाणी थांबलेलं आहे. सो असे खूप लोक आहे की जे ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहे. त्यांना जगातल्या गोष्टीशी काही पर्वा नाही, प्रेरणा स्वतःच्या जीवनाची काहीच पर्वा नाही. फक्त ती एक गोष्टीची वाट पाहत आहे की राजा येणार आहे आणि मला माझ्या राजासोबत राहायचं आहे. सो तुमचं जीवन या मफीबोतशायासारखं आहे का प्रेरणो, की तुम्ही देवाची वाट पाहत आहात, त्या राजाच्या आगमनाची तुम्ही वाट पाहत आहात? हालेलुया. सो ज्या प्रकारे प्रेरणो हा जो व्यक्ती आहे तो प्रभूच्या येण्याची वाट पाहत आहे आणि प्रेरणो प्रभूची वाट पाहीपर्यंत येऊपर्यंत प्रेरणो त्याने स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. आणि पुढे प्रेरणो आम्ही बघायला मिळतं प्रेरणो वचन 29 मध्ये की राजा त्यास म्हणाला, तू आपल्या गोष्टी पुन्हा का काढतोस? माझी आज्ञा आहे की तू सिबा जमीन वाटून घे. आम्ही बघतो की सिबाला एक वचन दाविदाने दिलं की जे मफीबोतशाचं आहे ते तुझंच आहे, ठीक आहे नाही. आणि नंतर प्रेरणो दावीद राजा त्याला म्हणतो की तुम्ही दोघं जण काय करा, जमीन वाटून घ्या. पण तो काय म्हणतो, मफीबोशेत राजास म्हणाला, माझे स्वामी राज सुखरूप आपल्या मंदिरी आले आहेत, तर सिबाच ती सर्व जमीन घेऊ द्या. तो म्हणतो मला जमीन नकोय, मला फक्त आणि फक्त राजासोबत राहायचं आहे. मला जमिनीची पर्वा नाही, माझ्या जगिक संपत्तीची मला पर्वा नाही, मला फक्त राजाच्या पंक्तीला बसायला मिळालं बस झालं, मला बाकी काही घेणं नकोय. सो आज कित्येक लोक आहे की प्राणो ह्या जगातल्या संपत्तीचा ते विचार करत नाही, जमिनीचा विचार करत नाही प्राणो. त्यांची फक्त एकच अपेक्षा आहे की त्यांना त्या विजयशाली ख्रिस्तासोबत त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश मिळावा, त्यात राहायला मिळावं. सो अशा अनेक लोक, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहे. आणखी प्राणो बरेचसे लोक आहे. सो हे आपण सेकंड पार्टमध्ये घेऊया. ओके, चालेल का? कारण अजून बरेचसे लोक आहेत जे राजाला सामोरे आले आहे ते. ओके, सो नेक्स्ट पार्टमध्ये आपण ज्यावेळेस प्रभू अगुवाई करेल निश्चित मी ह्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगेल. सो आम्ही बघतो की प्रियांनो ही भविष्यवाणी आहे की येशू राजा येणार आहे, तो यरुशलेमेत परत येणार आहे. आणि प्रियांनो हे जे लोक त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे केलेले आहे, जे वाट पाहत आहे, घाबरलेले आहे, जे लज्जित झालेले आहे, सर्व प्रकारचे लोक प्रभू समोर येणार आहे आणि प्रभू अंतिम न्याय करणार आहे. सो आज तुम्ही तयार आहात का प्रार्थना? तुम्ही त्या मफीबोतशासारखी प्रभूच्या येण्याची वाट पाहत आहात का? किती जण वाट पाहत आहे प्रभू? सो प्रभू येईल आणि निश्चित तुम्ही सदा सर्व काळ त्या प्रभू सोबत राहाल. सो आज तुम्ही कशा प्रकारे त्या राजाला भेटण्याची तयारी करत आहात प्रार्थना? जर आम्ही या शिमीसारखं जर आमचं जीवन असेल
तर ज्यावेळेस राज येईल त्यावेळेस आम्हाला लाज वाटेल, पण ज्यावेळेस आम्ही या मफीबोथासारखं जीवन जगू, प्रभूच्या येण्याची वाट पाहू, त्यावेळेस ज्यावेळेस प्रियानो तो राज येईल, सगळ्यात आनंदी आपणच होऊ. मग आम्ही घाबरणार नाही प्रियानो, की आम्ही जीवनामध्ये मागे काय केलं याबद्दलची भीती आम्हाला वाटणार नाही. कारण प्रियानो कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच दोष आमच्या जीवनात प्रभूला आढळणार नाही. आणि आम्ही धैर्याने प्रभूसमोर उभे राहू आणि आनंदाने आमच्या राजाचं आम्ही स्वागत करू. सो तुम्ही तयार आहात? ओके, सो जोरदार टाळ्या प्रभूसाठी. प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आणि ओके, सो आम्ही प्रभूच्या येण्याची आम्ही वाट पाहावी प्रियानो, कारण आमचा राजा लवकर येत आहे. हालेलुया. आमचे नेत्र आम्ही बंद करूया. तो गौरवशाली ख्रिस्त लवकर येत आहे. लाखो दिव्य दूतांसोबत तो येणार आहे. प्राणो त्याच्या आगमनासाठी आम्ही तयार होऊया प्राणो, त्याच्या सेकंड कमिंगसाठी आम्ही तयार होऊया प्राणो, कारण तो लवकर येत आहे. तो येणार आहे. दाविदासारखं तो पुन्हा त्याचं राजा संस्थापित करणार आहे आणि आम्ही त्याला सामोरे जाणार आहोत. पण आम्ही आमच्या जीवनाला तयार करूया प्राणो.